आरूच्या रूमवर जायला संध्याकाळच झाली होती, लाईटसुद्धा नव्हती. आरू झोपलेला होता, त्याच्यामुळे काही शूट केलं नाही. आशूने स्वयंपाक वगैरे बनवला होता, सर्वांचे जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर काजलने इथं भांडे वगैरे घासून घेतले. कारले खराब होत होते म्हणून मी कारले वगैरे कापून घेतले. सोनूने आत्याबाईला सुंदर अशी मेहंदी काढून दिली. 12 वाजले होते. 12 वाजता आम्हाला आरूचा फोटोशूट करायचा होता, बड्डे करायचा होता. आरू झोपलेला होता, पण आरूची मम्मी आरूपासून दूर लांब जात होत्या, कारण की त्यांना माहिती होतं आरूचं मूड कसं राहणार कसं नाही, कारण की सर्व काही ते आरूवर डिपेंड होतं. पण उठल्या उठल्या एवढा फ्रेश होता ना की सर्वच जण हॅप्पी झाले होते. मस्त अशी स्माईल करत होता. छोटंसं असं डेकोरेशनसुद्धा केलं होतं. रतनने केक वगैरे घेऊन आले होते. तेवढ्यातच आरूच्या मावशीचा व्हिडिओ कॉल आला होता. थोडंसं बोलणं वगैरे झालं. त्याच्यानंतर केक कट करायचं होतं, तर आरू आमचा पाक असा हळूच फूक मारते आणि कॅन्डल विजून टाकते. मस्त असा मूडमध्ये होता, एकदम फ्रेश असा. आम्ही तिघांनी केक वगैरे कट केला होता. तुम्ही पाहू शकता रात्रीच्या 12 वाजले होते तरी किती फ्रेश होतात. सर्वांना हात करून सांगत होता बड्डे झाला, तुम्ही झोपायला जाऊ शकता. त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आरूच्या मामाने आणि पप्पाने आम्हाला सर्वांना सरप्राईज दिलं होतं. आरूसाठी ही एक गाडी आणली होती गिफ्टमध्ये. ते पाहून तर सर्वच जण हॅप्पी झाले होते मस्त असे. तर आरूच्या मामाच्या हातात रिमोट होता आणि गाडीमध्ये आरूची मम्मी बसलेली होती. त्यांनाच आम्ही हॉलमध्ये फिरवत होतो. खूप मस्त अशी मज्जा आली, एवढी मज्जा आली, भरपूर अशी मज्जा आली. रिमोट हे यांच्या हातात होते आणि तेच त्यांच्या आरूच्या मम्मीला फिरवत होते. नंतर काय रतनसुद्धा बसले, रतनला पण ते फिरवत होते. आरूला तर माहीतसुद्धा नव्हतं, कारण की आरू झोपलेला होता. मम्मी पप्पा मस्त गाडीत बसून घेतले होते. नंतर आमच्या आरूचा नंबर लागणार होता.